रामराम मंडळी, मी महेश नानावरे. डिजिटल प्रभातमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आषाढी एकादशी आलेली आहे. सर्व पांडुरंग भक्त वारकरी पंढरपूरला प्रस्थान करत आहेत. अख्खं महाराष्ट्र, देशाभरातून वारकरी पंढरपूरला येत आहेत. त्यातच आपला महाबळेश्वर तालुका कसा अपवाद राहील. महाबळेश्वर तालुक्यातूनही श्री क्षेत्र कासवंड ते पंढरपूर अशी पायी दिंडी चाललेली आहे. या दिंडीचे वारकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहे. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र चोरमलेवाडी, कासवंड तालुका, महाबळेश्वर जिल्हा सातारा या पवित्र भूमीतून चैतन्य कचरनाथ स्वामी पायवारी वारकरी मंडळ चोरमलेवाडी, कासवंड तालुका, महाबळेश्वर या मंडळामार्फत गेले 20 वर्ष श्री क्षेत्र चोरमलेवाडी, कासवंड ते श्री क्षेत्र पंढरपूर पायवारी नामदिंडी सोहळा आयोजित केला जातो. या पायवारी सोहळ्यामध्ये संपूर्ण महाबळेश्वर तालुका, जावली तालुका, वाई तालुका, जवळपास 5 तालुक्यातील सर्व आवडीचे भाविक या ठिकाणी एकत्र येऊन हा सोहळा पार पाडला जातो. या सोहळ्याचं नेतृत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतं ते गुरुवर्य दत्तात्रय गिनोबा गाडव्यांना महाराज यांच्या नेतृत्वाखाली केलं जातं. त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जनार्दन महाराज चोरमले, उपाध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज ढेबे, मंडळाचे सचिव आदरणीय हरिभक्तपरायण विकास महाराज बेलारे, मंडळाचे खजिनदार आदरणीय हरिभक्तपरायण सुरेश महाराज राजगे यांच्यामार्फत व त्या मंडळातील सदस्यांच्या मार्फत हा सोहळा अतिशय नेटानं आणि त्याचं नेतृत्वाच्या खाली अतिशय सुंदर असा साजरा गेले 20 वर्ष होत आहे. याही वर्षी जवळपास पायवारीमध्ये 300 ते 350 वारकरी सहभागी झालेले असून मंडळामार्फत अतिशय सुंदर त्यांची व्यवस्था करून आनंदाचा आनंद तोच खरा परमानंद या न्यायानं सगळ्या वारकऱ्यांना आनंदित ठेवण्याकरता अतिशय मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य व प्रमुख कार्यकर्ते यांच्या मार्फत प्रयत्न केला जातो. सर्व वारकरी अतिशय आनंदात पायवारीमध्ये सहभागी होतात असा गेले 20 वर्षाचा अनुभव आहे. त्याचबरोबर या पायवारीसाठी वारकऱ्यांकडून परतीच्या प्रवासाव्यतिरिक्त कोणतीही रक्कम स्वीकारली जात नाही, घेतली जात नाही. मात्र या पायवारीच्या खर्चासाठी परिसरातून रस्त्यानं ज्या भाविकांनी किंवा ज्या प्रमुख मंडळाला मदत केली त्या सर्व भाविकांचं, प्रतिष्ठित व्यक्तींचं, देणगीदारांचं सगळ्या मंडळाच्या वतीनं आम्ही मनापासून ऋणी आहोत. त्या ऋणनिर्देश करण्याकरता ज्यांनी या ठिकाणी मदत केली त्यांना प्रतिवर्षी एक सुंदर असं फ्रेम करावं, असं ज्याला ऋणनिर्देश पत्र म्हणूया आपण किंवा प्रमाणपत्र म्हणूया, अतिशय सुंदर असं, आणि त्याचा आम्हा सगळ्या मंडळींना सन्मान आहे, अभिमान आहे की आम्हाला या दिलेल्या सन्मानपत्रामुळं त्या लोकांनासुद्धा आमच्याकडून ऋणनिर्देश केला जातो. ही मी नेहमी सांगत असतो की भगवंताच्या चरणी मंडळामार्फत, आमच्या वारकऱ्यांमार्फत ज्यांनी या पायवारीसाठी आर्थिक, धान्य रूपानं, वस्तुरूपानं जी मदत केलेली आहे त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या आप्तेष्टांना सुख समृद्धी ठेवावी, भगवंताची या सर्वांवर कृपा राहावी ही भगवंताच्या चरणी सर्व वारकऱ्यांच्या, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या वतीनं मनापासून प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्ते. आपण अन्नदाता म्हणून आहात, आपली काय भावना आहे ह्यामागे भावना अशी आहे की जे करायला मिळते ते सौभाग्य म्हणायचं, की ईश्वराने आम्हाला संधी दिली हेच मोठं सौभाग्य. अशी सेवा आमच्याकडून घडो अशी चरणी प्रार्थना आहे. तुम्ही अध्यक्ष म्हणून आहात, विठ्ठलापाशी काय साकडे मागताय? विठ्ठलापाशी आता सर्व विठ्ठलाने दिलेच आहे, का मागायचं नाही. फक्त पांडुरंगानं त्याची सेवा जोपर्यंत आयुष्य दिले तोपर्यंत त्यांनी करून घेऊ हीच पांडुरंगाची प्रार्थना.